घंटानाद. मंदिरात लोक देवदर्शनाला जात असतात. प्रत्येक मंदिरामध्ये घंटाही असतेच. मंदिरात आपण प्रवेश करत असतो तेव्हा नक्कीच घंटाही वाजवतो. आरती करताना सुद्धा आपण घंटी वाजवत असतो. घरात सुद्धा आपली देवपूजा झाल्यानंतर व आरती करत असताना घंटीही वाजवतोच. असे म्हटले जाते की घंटा वाजवल्याशिवाय आरती पूर्ण होत नाही. आपण आरती करताना घंटी वाजवली नाही तर आपल्याला आरती केल्यासारखे वाटतच नाही. त्यामुळे आपल्या मंदिरामध्ये असणारे देव हे आपल्यावर भरून प्रसन्न होतात व आपल्याला त्यांचे आशीर्वाद भरभरून मिळतात. नेमके काय होते घंटी वाजवल्याने? तसेच ही घंटी नेहमी आरती करताना का वाजवतात? मंदिरामध्ये जेव्हा आपण प्रवेश करत असतो तेव्हा अगोदर घंटा वाजवून मगच प्रवेश करतो, असे का? जेव्हा आपण मंदिरामध्ये घंटा वाजवतो तेव्हा त्या घंटेच्या ध्वनीचा आवाज हा आपल्या डोक्यापासून ते बोटाच्या नखापर्यंत घुमत असतो. तो आवाज आपल्या सर्व इंद्रियांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे सर्व इंद्रिय घंटेच्या आवाजामुळे पुन्हा सक्रिय होतात. प्रत्येक माणसाच्या डोक्यामध्ये काही ना काही विचार हे येतच असतात. या घंटेच्या ध्वनीने आपल्या डोक्यातील जे नकारात्मक विचार असतात ते जाण्यास मदत होते. आपण मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो आणि आपलं मन वेगळीकडे असेल तर आपल्या मनातल्या इच्छा देवी देवतांपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणूनच पूर्वजांनी या घंटेचा शोध लावला, जेणेकरून मंदिरात दर्शनात गेल्यावर ज्या व्यक्तीचे मन स्थिर नसते, ज्या व्यक्तीच्या मनात भरपूर विचार चालू असतात, अशा व्यक्तीच्या डोक्यापासून ते पायापर्यंत या घंटेचा आवाज घुमत राहावा. त्यामुळे आपल्या मनातील सर्व विचार असतात ते निघून जातात. तसेच ही घंटा वाजवत असताना आपले मन एकाग्र होऊन जाते. काही व्यक्तींच्या मनात भूतकाळाबद्दल विचार येत असतात किंवा मनामध्ये जे काही होणार असेल त्याची हुरहुर चालूच असते. ही घंटा वाजवल्याने किंवा वाजवताना नक्कीच हे विचार निघून जाण्यास मदत करत असते. तसेच भूतकाळ आणि भविष्यकाळामधून वर्तमान काळात येण्याचे काम हे घंटा करत असते. म्हणजे आपल्या शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचे काम हे घंटेचे ध्वनी करत असतात. आपल्या शरीरातील मुख्य केंद्र म्हणजेच आपले मन, त्याला एकाग्र व व्यवस्थित करून आपल्या सर्व शरीरात एकाग्रता निर्माण करण्यासाठी या घंटेचा आवाज सहाय्यक ठरतो. म्हणूनच मंदिरात गेल्यावर न चुकता घंटाही वाजवावी, ज्यामुळे आपल्या डोक्यातील नकारात्मक विचार निघून जाण्यास मदत होते. काही लोक म्हणतात की मंदिरातली घंटा वाजवण्याचे कारण म्हणजे देव आणि देवतांना जागे करण्यासाठी, जागृत करण्यासाठी ही मंदिरातली घंटा वाजवली जाते. पण हे कारण चुकीचे असावे, कारण देव हे नेहमीच जागृत असतात. प्रत्येक व्यक्तीच्या वर येणारे संकट किंवा कोणतीही अडीअडचण असेल त्यास मदत करण्यास देव नेहमीच जागृत असतात. मंदिरातली घंटा वाजवताना नेहमी आपले मन एकाग्र असणे आवश्यक आहे. जेवढे तुम्हाला शक्य होईल तेवढे तुम्ही ही घंटा मोठ्या आवाजात वाजवायचे आहे. या घंटेच्या ध्वनीचा आवाज जेवढा मोठा असेल तेवढ्याच त्याच्या ध्वनी तुमच्या शरीरापर्यंत पोहोचू शकतात व तुमच्या मनातले सर्व नकारात्मक विचार जाण्यास मदत होते.
व तुमचे मन हे एकाग्रचित्त होऊन जाते. घंटा वाजवल्यानंतर तुम्ही आहे त्या जागेवरच 5 किंवा 10 सेकंद उभे राहायचे आहे, ज्यामुळे घंटेच्या ध्वनीच्या आवाजामुळे तुमचे मन एकाग्र होत आहे असे तुम्हाला नक्कीच जाणवेल. वरील माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.